लय बाय फोन मध्ये काही येतं आजकाल आहे ना. होय ना. आपल्याला तो फोनच देत नाही बाई घेऊन. तिला कसा दिलाय घेऊन. मी ह्यांना म्हणते मला फोन घेऊन द्या तरी देत नाही. तर ही तरी ह्यांनी जर कधी ऐकले का फोन घेऊन दे म्हटलं. हे फोटो बघ किती भारी आलाय. हे कुणाचा फोन येतोय का ग? सारखाच येतोय मग अजून 3दा झाले. बाई कट करू थांब. आपण फोटो बघतोय. हा तर बघ फोटो. ओ आला बघ फोन. काय करायचं बाई. गणेश कोण आहे गडे? काय माहिती. त्याच्या सारखाच फोन येतोय ना. टाकलंय भाऊला बी टाकलंय त्याच्यावर गन्नी गन्नी. ते हार्डन बिर्ड काय असतं आजकाल निघलेलं. कट करू राहू दे तिकडं. किती फोन येतात बाई त्याचे सारखेच. कोण आहे काय नाही पोरग. हा बघ की बुंग बुंग ह्याच्यावर बी येतंय. बाया ये काय करावं बाई. थांब थांब थांब. हे जर नेमकंच थांब थांब उचलायचा का? उचल. मोठा आवाज कर. मोठा आवाज कर. हॅलो हॅलो कोण आहे? कोण बोलतो? तुम्ही कोण आहे? हॅलो तुम्ही कोण आहे? तुम्ही कोण आहे? कोण बोलते? कटच केला. हे आपला आवाज ऐकून कट करून केलाय रे. कोण आहे ग? कोण आहे? तुम्ही बोलायचे का? तिला थांब परत थांब बरं येऊ दे अजून एकदा फोन येतोय का बघू. काय म्हणतो? आलाय आलाय उचल उचल. हॅलो हॅलो कोण आहे विचारलंय ना? तुम्ही कोण बोलताय? तुम्ही कोण बोलता सांगा आधी. हा एवढं वाढू झालं फोन लावतात आमच्या ताईला. कोण बोलतात तुम्ही? तिथं सोनीचा नंबर आहे ना. हा सोनीचाच नंबर आहे. पण तुम्ही कोण आहे? हा तुम्ही कोण आहे? तुम्हाला काय करायचंय? कोण आहे ते? काही बाई मूर्ख माणूस आहे बाई. नाव बिव सांगा गाव सांगा. काय संबंध फोन करायचा? कोण आहे तिचे तुम्ही विचारताय माणूस तर काय हो? फ्रेंड आहे मी. फ्रेंड कॉलेज मधला. होय. हा आमच्या सोनाला एवढे फोन कसं काय करता बरं तुम्ही? काम आहे जरा ते नोटबुक पाहिजे मला. फोन द्या त्याच्याकडे. आतलं कसलं काय काम आहे बाई? एवढे फोन करतात काय नोटबुकला? ते नोटबुक बुटला नाही. तेच ते आम्हाला नाही येत. हा ते नोटबुक पाहिजे मला. जरा अर्जंट आहे जरा. घरी आमची वहिनी नाही तुम्हाला बोटाने. बरं थांबा. आपण मोठा आवाज ऐकू. ओ ताई इकडे इकडे या. इकडे बाहेर. काय झालं? फोन कुठे येतोय? लय वाढू झालं येतोय. इथं या बरं. बोला बरं. कसलं नोटबुक काय म्हणताय? मी बोलते त्यानंतर. नाही कट केल्यानंतर आल्याच नंतर बोलते मी. इथं बसून बोला बाया. काय फोन करत होता तो? काय असं त्याचं काहीतरी काम. एवढे पडशील काय? फोटो बघत होतात कवाचे. एक देत नाही तुम्ही फोन. नाही पडत मी तोंडावर. बसा शांत. इथंच बोला की. नाही आले मी जाऊन. पद्धत बोलायची तर फोन. हॅलो हॅलो काय रे? कशाला फोन करतोस तुम्हाला? अरे किती दिवस झालं तुला फोन लावतोय. कॉलेजला आली नाहीस काय नाहीस तू. तुला एकदा सांगितलं कळत नाही का? मला तुला राहायचं नाही तुझ्या संग बोलायचं नाही म्हणलेलं. हा काही भेटायचं बी नाही का तुला? मला तुला भेटायचं नाही. मला तुला बोलायचं बी नाहीये. हा तुम्हाला फोन मी करू काय? तुला काय करायचं ते कर जा. मला नाही फरक पडत. फरक पडत नाही म्हणजे? नाही मला फरक पडत. काय बाई पोरग मला उगा त्रास द्यायला लागली. त्याला सांगितलं तर कळ नाही गेले. नुसतं हॅरेसमेंट करून टाकली माणसाला. नुसती हेच का करत नाही तेच का करत नाहीत. माझं लय टेन्शन आहे. 2-2 महिने घरी बसले तर. आता तर माझं काहीच खरं नाही. त्याला एक सांगितलं कळत नाही काय नाही. ह्यांचं आधीच टेन्शन नाही. ते डोक्याला उगून कशाला घरी येणार आहे काय माहित तरी. काय झालं ताई? काय टेन्शन बिन्शन आहे काय? नाही मला काही टेन्शन असणार. कोण त्रास विरोध देते तुम्हाला? नाही नाही अजिबात नाही. मला कशाला कोण त्रास देणार आहे? कोणाचा फोन आलता मग? ते मित्राचा आलता. तुम्हाला सांगितलं नाही मित्राचा आलता म्हणून. काय झालंय का तुम? काय नाही झालं. मला काय टेन्शन असणार त्या उगाच बळच टेन्शन आहे का टेन्शन आहे काय नाही झालं. वहिनी नका डोकं देऊ. तुम्ही जा तुम्ही घरी. जाऊन द्या. चला जेवायला. सकाळ मला नाही जेवायचं बाय. काही असलं काय झालं? माझं दुसरं टेन्शन. जेवायला चल जेवायला चल. कुठल्या पोराचा फोन आला? मला काय कुठल्या पोराचा फोन नाही आला. कळलं ना? तुम्ही का टेन्शन मध्ये आलात मग एवढे? मला टेन्शन मला उपाशी. चला बघा की. चला आपल्याला कामधंदा असते ते रानातली. तिला काय तुम्हाला जेवायला यायची कसं परत? मला बोलवायची नाही मी तुम्हाला सांगते. आणि तुमच्या भावाला सांगा म्हणे पोराचा फोन आला आणि टेन्शन घेऊन बसली लांब जाऊन. बघ की शिकायचं म्हणून काय तर नसलं डोक्याला ताप बाय. ती वहिनी बहिणात असलं ती
दलिंद तसलं बाया नशिबाला एक चांगलं नाही माहित. मी तर काय त्याच्यात प्रेम करून पस्तावले काय माहिती. हेच का नाही केलं तेच का नाही केलं, ह्यालाच का बोलली त्यालाच का बोलली, इकडंच का गेली काय बाय. मला सारखं सारखं फोन काय मला लय टेन्शन आले बाय. दुसऱ्या नंबरवरून फोन करायला लागलाय आता. हॅलो कुठे आहेस? कुठं आहेस म्हणजे तुला काय माहित नाही कुठं आहे ती विचारतोस मला. मी आलो इथं घरी तुझ्या घराजवळ. हे बा तू काय पागल वेळाच करे जा बरं तिकडे कुठं उलत इथे येऊ नको माझ्या घरी. बहिण्या बसते घरी आधी माझ्या. ते मला सांगत बसू नको तसलं. मग तुला कळत नव्हतं काय आधी? काय कळत नव्हतं का म्हणजे तुला सांगितलं कळत नाही का तुला मला भेटायचं नाही बोलायचं नाही म्हणलेलं. हा तुला काय पागल बिगल दिसायला लागलं काय मी? आलास ना तुझं वापस जा. माझी वहिनी घरी बघितलं ना तमाशा होईल मार खाशी विनाकारण. तुम्हाला वहिनीचं कळलं ना माझी वहिनीला खतरनाक आहे आधीच. ते बघता येईल पुढच्या पुढे काय होईल ते होईल. येलोय मी. घरी येऊ नको. येतोय मी लगेच. येऊ नको म्हणून सांगितलं कळतंय का तुला? बघ गेट कडे बघ आलोय मी. काय बाई आता आले वहिनी घरीच आहे. मला टेन्शन आले तर काय करू. काय झालं? का आलास इथं तुला सांगितलं कळत नाही का? का आलास म्हणजे? मग मला भेटायचं होतं तुला. काय भेटायचंय कशाला भेटायचं तुला रे? काय तुला काय कॉलेजला यायचं नाही काय? मला कॉलेज करणार नाही बाबा. मला तुझ्या संग काहीच करायचं नाही. तुझं तिकडे काळा पांढर कर. मला माझ्या घरी राहू दे बघ. काळा पांढरा कर मला म्हणजे? तुझ्या संग काहीच नाही करायचं. शिकायचं नाही काहीच नाही काहीच नाही. कशामुळे पण? कशामुळे पण म्हणजे मग फोन उचलित नाहीस. फोन केला तर फोन उचलित नाहीस. मेसेज केला तर मेसेजचा रिप्लाय नाही. ऑनलाईन असून सुद्धा रिप्लाय देत नाहीस. कशामुळं? तेवढंच काम नाही ना मला. काय बाकीचे कुठले काम असतात मग तुला? कुठले काम असतात म्हणजे? मग कुठले काम असतात म्हणजे? काय मला माहित नाही का काय करतेस काय नाही ते तू घरी काय आल्यावर? करते मी मग? सांग ना काय करते मी? काय सांग ना. बोल ना 17 तसलं फिरून तोऱ्यामध्ये तिथंच येते. तीनदाच घेवी ते काय तीनदा त्याला का गेली बोलीन त्याला का बोलीन हे का झालं ते का झालं. तुला काय करायचं? मी कोणा संग बी जाऊ दे ना. तुला काय घेऊन देणार रे? हा सोडलं ना ब्रेकअप झालं ना ब्रेकअप झालं विषय संपलाय. मागं लागून उगत. मागं फिरू नका म्हणजे? काय तुला काय आतापर्यंत कळलं नाही का काय? अरे पण तुला सांगितलं कळतं का एकदा ब्रेकअप म्हणले तर कळतं का तुला? मग तुला हा? एवढ्या बी गोष्टीचं म्हणजे अक्कल नाही का तुला? आपण तुला काय प्रेम असं- म्हणजे ते तरी कळतं का काय असतं ते? अरे मग तुला तेच सांगतो ना प्रेम म्हणजे काय काय तुला प्रेम म्हणजे असं वाटतं ह्याच्यासोबत तुला प्रेम म्हणजे तुला असं वाटतं की तुझ्या सोबतच राहावं. ह्याला प्रेम नाहीत म्हणत कळलं का? अरे कॉलेजला शिकलेला आहेस की असं आधी- नाहीच शिकलं बिकलेलं नाहीस आधी म्हणून. माझ्यासोबत राहत होतेस तेच ना. मला तुझ्या 2-4 पोरे मैत्रिणी होत्या मी असं बोललो का? हा. हा? काय वा मी त्यांना असं 24 तास तुझ्यासोबत असल्यावर बोलत राहतोय. फ्री टाइम मध्ये बोलतोय ना. मग मी पण फ्री टाइम हा, माझ्यासोबत अरे असल्यावर. तू आता दिवस 24 तास तुम्हाला फोन करतोस मी 24 तासामध्ये कधी कधी त्याला पोरांना बोलणार आहे. हा एखाद्याला तुला कधी पोरंच फोन लागत केला आहेत तेच फक्त म्हणलं फोनवर बोलण्यासाठी. मी पोरा संगच बोलणार आहे. बस. तेच म्हणलं बाकी तुला बोलण्याची गरजच नाहीये मला. मग तेच म्हणलं ना. मग तुला दुसरे पोरी नाहीत कोणी नाही काय का नाही. बोलू मी का येऊन बोलू? जाऊन फक्त पोरं. हा मला आवडते तुम्ही त्यांच्या संग बोलणार त्यांच्या संग राहणार आहे. तुझं काय घेणं नाही मला बोलणार. तुझ्या संग ब्रेकअप केला नाही मी इथं विषय संपलाय. संपला नाही 17 वेळा फिरून 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 तिथं येतं या. संपला नाही विषय सगळं. हो विषय संपलाय. तू निघित ना आता कळलं ना? निघ म्हणजे मी काय येडाय काय ते यायला तुझ्या? येडत आहेस तू हा. कळलं ना? येडत आहेस तू प्रेम पक्का येडा करतोय आहेस. म्हणून येतोय ना. प्रेम नाही हा हे मग काय प्रेम नाही. काय आहे मग? तेच मला मला ते तरी प्रेम सांग, म्हणत काय नाही. आहे मग नेमकं? शक्की स्वभाव आहे तुझा शक्की स्वभाव शक्की कळलं स्वभाव. ना? तुला तू कोणासंग लोकांसोबत- बोलायला जमत नाही. हा बोलण्याची लिमिट असते सोने. फोनवर बोलायला लागले की कवर बी फोनवर बोलत बसतेस. बोलणं त्याला म्हणजे दाता मित्र आहे तर. मला बोलायचं लगेच. फोन ठेवल्यानंतर मला बोलायला लागली लगेच मला रागात बोलणार. कशामुळे? तो तोंड तर आहे का तुला बोलण्यासंग तुला हे करण्यासारखं मग सांगायला? कशाला मग मला हे करीत होतीस मग काय आधी? केलं मी? सगळ्या काय केलं? गोष्टीची तो सवय काय लावलीस? काय सवय लावली? फोनवर बोलणं मेसेजवर अरे लय professional दाखवलंस की पहिलं. प्रोफेशनल पणा. हा लय असाच चांगला राहतो तो. इतका व्यवस्थित हा. राहतो शिस्तीमध्ये राहतो. कपडे बिपडे इस्त्रीचे राहणं बिणं खाणं बिणं आता इतकं काय व्यवस्थित. बाबा? हॉटेल शिवाय खात नव्हता पेत नव्हता. आता तर कुत्रा विचार ना तुला. हा? आता काय गटारामध्ये लोळून हे काय डोळे खातोय सारं मी? तोंड बघ तुझं. हा तोंड बघ. ती काय ती दाढी तसली वाढून ती केस तसली वाढून काय रुबाब करते काय माझ्यावरती? तुला आधी लय पटत होतं सगळं. पहिले व्यवस्थित होता मग आता काय रोग आलाय काय मला? रोगच आहे तुला. आणि तेच म्हणलं. आता यासून चालताना लोक मला नाव ठेवतात. नाव ठेवते. कळलं का? मित्र म्हणून लायकाचा नाहीस तू. हा मग नको नाही जाऊ आता. मग दिलंय ना सोडून. हा. दिलंय ना तूच महागा लागलास ना माझ्या. मला काय माहिती एवढी बिघडलेली असते. पहिल्यापासून बिघडलेले आहे मी कळलं ना? पहिल्यापासून बिघडलेली आहे. आणि मी सगळ्यांसोबत बोलते तुला आधी नाही. माहित होतं का? तू मला डोळे ते रंग झाकून नव्हताच बसलेला. दाखवला तो. तेच म्हणलं का डोळे आता झाकून दाखवायला लागलेस रंग आता तुझे. काय रंग दाखवलाच नाही मी. तेच म्हणलं ना. तुझ्या मनाची गैरसमज आहे फक्त दुसरं काही नाहीये. कळलं ना? आणि तुला वाटतंय ना मी 17 जण सांगाय तो खाय ते तू दे मला सोडून. कळलं ना? आता तेच विचार करतोय ना मग की मी सगळ्यात तेच मोठी म्हणलं. चुकी काय केली की तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तुझ्यासोबत प्रेम केलं. ते अरे कोण कर म्हणलंय? हा. जा ना बाबा दिले ना सोडून. सगळ्यात मोठी चुकी. निघ ना. काल डोखायला विनाकारण तेच म्हणलं ना. तीनदा घेऊन येते
6 महिने झाले या संग फोनवर बोलत नाही, मेसेज नाही, काय नाही, 17 वेळा येतेच परत हा फिरून फिरून. ह्याला सांगते त्याला सांगते फोन करा दुसऱ्या माणसाला काय मला काम नाही, मला गरज बी काय असं काम वाटत नाही. होतं ना की मला आहे बाबा, हिला बी काही ना काही गरज मला आपली तुझी आहे. गरज नाही, हा स्पष्टपणे तुला सांगायला. तुला मला कळतंय काय का माहिती, तुला फक्त बोललेलं कामापुरती तुला गरज आहे ती. हा तुझ्याकडून किती काम काढून घेतलं मी, हा. काय सांगायचं. तेच म्हणलं ना. तेच मग तुझ्याकडे नाही तुझ्या लाखो रुपये होते तुझ्याकडे, हा, ते मी लाखो घेतले रुपये. तुझे काम काढून घेतलं पैशावरच नसतं सगळं. माझं पैशावरतीच प्रेम आहे, तुला माहितीये ना. दे सोडून. मग बघ आता चांगले बघन ना मी. तू कशाला मला बोलायला लागला, तू कशाला मला सांगायला लागला. बघशील ना आता तू तुझ्या मी पद्धतीने बघून ठेवलंय, हा. मी बघून ठेवलंय. बघून ठेवलं तू असेल नको ते. मला सांगू, तू नको शिकू, मला कळते तेवढं. मला माहिती ना तेच कोण आहे म्हणलं. तो, कोण अरे मंद म्हणे तू हजार मेसेज करतो काय, मंद मी द्यायचं का काय, हा. एखादा निबंध लिहिल्यासारखा. मला अक्कल नाही रे. तुला मला अक्कल तर नाही. नाहीच. माझं प्रेम खरं आहे ना तुझ्यावर. लय खरं. तेच म्हणलं ना. ह्याला खरं प्रेम म्हणत नाहीच बघ, ह्याला खरं मला प्रेम काय बिलकुल माहिती, नाही म्हणत. तुला मोकार सवय ती. मला मोकर सवय आणि तुला लय चांगली सवय. हा ना. तेच म्हणलं तुला 17 तुला सांगते, अरे बाबा मी तुझ्यावरतीच प्रेम करते, मी दुसरं ती करत नाही, मी दुसऱ्या संग असंच बोलते फक्त, पण तुला ते असं कळतच बोलतेस, नाही. रात्री हे 1-1 वाजता, ऐक ना, 2-2 वाजता. हे आता ऐक, त्यांच्या फोन मी समोर. सगळ्यांवरच प्रेम करते. मी फालतू मुलगी आहे, तुम्हाला सोडून दे, तुझं ते काळा पांढरा कर. कळलं का, मला तुझी गरज नाही. तेच केलं म्हणलं. सोने, सगळं केलं. कोण आहे ह्यो? काय फ्रेंड आहे काय नाही. तुला सांगते काय ती मी लई फालती मुलगी आहे म्हणून. काय लावलाय तमाशा, काय कवर तमाशा झाला आम्ही लावलाय बघतोय. घरापाशी हा काय खाली तुम्हाला मन पटतंय का ताई आता तुम्हाला हे काय होय रे? तू कुठला आहेस? मी आपलं आष्टीचा. आष्टीन आलास का एवढा लांब? कशाला भांडायला वय? नाही भांडायला नाही, आपलं सहज बोलायला आलतो. बाई, काय ही आहे बाई सहज बोलणं? करायचं? बाया पडायची बारी बाई, कुठं सांदाडात येऊन उभारली बाई, कशामुळे काय काय विषय आहे हे असला? काय नाही, ह्याच्यावर मी प्रेम करतो, ही माझ्या प्रेम करत होतं आणि ती मग काय माझ्या झालं? घ्यायला लागला, ती मला सगळं भांडायला लागलं, त्यामुळे दिले त्याला सोडून मी. सोडून दिलंय होय? हा, दिलंय मी त्याला मग सोडून. येड झालंय का काय? मग काय ते आ, हे किती बावळट आहे त्या, काय सांगते त्या काय दोघा बावळटपणा भावांनी केलाय मी प्रेम आता, ही केलंय. पोरगं मला सारखं मला फोन करते, मेसेज करतोय, काय करताय म्हणते मी अजून पहिलं करायची. येडं केलं त्याला, नंतर त्याला काय येडं केलंय मी. तुम्ही काय लागले त्याकडून? ए चल हो, कोण नाही बोलत जा मी. तू जा थोडं बाबा, समोर जा हिच्या नादाला लागू नको. हिला चांगला नवरदेव बघायचाय, पोलीस बिलीस. हिच्या नादाने येडा बिडा वशीन तिकडं. हा. जा तू गप गोडी तिथून, नाही त्याच्या भावाला पाठवू दे तुझ्या घरी मी. हुंदी काय पंचनामा व्हायचा इज्जतीचा त्यो. तुम्हाला अक्कल नाही वय? हा बैल नुसती लाग सोडून मी लय हे करीत बसलं त्याच्या पुढं. त्याला काय काय भावाची सांगू काय इशील टाकायची काय नेऊन आष्टीच्या? तसंच करायचं असं, तसाच इरादा दिसतोय आता बघा इथं. की मी काय तुम्हाला म्हणलं का मला लग्न करायचं नाही म्हणून? हा मग? बघा म्हणे तुम्हाला मुलगा मी लग्न करते म्हणले ना. करावंच लागेल. हे असलं आता तमाशा जरा काय आहे, तमाशा बिगर कामाचा? झालाय ते माझा. पोरगं माझ्या महागाला त्याला मी काय आता तुमचा भाऊ आला असता जेवायला तर मग तेव्हा त्यानं ऐकलं असतं तर काय झालं असतं? पटतंय का तुम्हाला काय? आता मला ते नाही आले पटत. असते तर किती इज्जत तमाशा झाला असता बाई. तुमच्या भावाने तुम्हाला मरणारच मारला असतं आणि तुमच्या सकट आम्हाला मारला असं दिवसभर घरी असून करतात. नाही आपल्याला तर बॅगा भरून आपल्या माहेरी पाठवलं मग? असतं. पाठवायच पाहिजे, आहेत तसल्या बाईने. हा, आहेत तसल्या. आम्ही काय तुमच्यावनी केलं? असं काय नाही जीव नाही म्हणलं मी, बसत काय नाही काय? म्हणलं मी तुम्हाला. चालले मी घरी, गेले ते पोरग. गिळा तिथं ठेवलंय ताट वाढून. की- काय बाई बाई डोक्याला ताप देते. हा, नागा कमीच व्हाय नाही. काय पोरगी काय जीन्स घाली ती मांड्या काय आवळी ती त्या जीन्स घालून आणि काय नाटक करते. त्यांच्या भावाने ते बघून घेतलं. आपल्याला काय करायचं, आपण जास्त बोलत आपल्याला तिकडे हाकलून घेतो.